आपण सेपरेट डीपी बसवल्यामुळे बरं झालंय ते. हो ना, पण काय म्हणते गवत नाही आलंय. थोडं साफसफाई करून घ्यायला लावायची का? नमस्कार. नमस्कार. हे प्लॉटिंगची माहिती विचारायची होती जरा. हा विचारा ना, काय म्हणजे नेमकं काय? हा म्हणजे तुम्ही माहिती सांगायला जरा का तुम्ही पण प्लॉट बघायला आलेत? नाही नाही, नाही सांगू ना, तुम्हाला काय अपेक्षित आहे मग ते तर सांगा. हे सगळं मी सांगतो. हे पूर्ण 13 एकराचा प्लॉट आहे. हा हा हा. तर इथं ह्या बाजूला 4 गुंठ्याचे प्लॉट आहेत, मध्ये 2 गुंठ्याचे आणि पलीकडच्या बाजूला 1-1 गुंठ्याचा आहे. हा तर या बाजूला थोडा रेट 3 लाखांनी आणि पलीकडे जसं जाईन मध्ये 2 लाख आहे आणि सगळ्यात कडेला 1.5 लाख आहे. हे जे रस्ता दिसतोय ना तुम्हाला आज प्रत्येक जागेवरती, तर ते 20 फुटाचा रस्ता आहे सगळ्याला. चांगलं आहे. म्हणजे तुम्ही असं सिस्टीम केली आहे की रोडच्या कडेपासून आतमध्ये रेट कमी कमी कमी. जसं अंतर लांब पडतंय ना, हा. जसं सुरुवातीला आहे तिथं रेट जास्त असणार आहे. आणि ही बाजू खेळण्यासाठी सगळी म्हणजे गार्डनसाठी स्पेस गार्डनसाठी होणार आहे. आणि तुम्हाला रोड तर दिसला, येण्यासाठी एकच एंट्री पॉईंट आहे. अच्छा. ज्यातून तुम्ही आलेले. चालतंय मग. आणि काय तुमचं म्हणजे प्लॉटिंग मध्ये काय डाऊन पेमेंट करून पुढं हप्ते आहेत ते डायरेक्ट? तुम्हाला घ्यायचंय का? हा म्हणजे आता आमच्या बजेट नाही, मध्ये तुम्ही असं. एवढं विचारपूस करताय, तुम्ही कोणाच्या नादी लागले? त्यांचे कपडे बघून तुम्हाला वाटतंय का ते प्लॉट घेणार आहे म्हणून? अहो, तसं नाही. म्हणजे आता ज्याची ऐपत आहे तो घेईन, नाही नसेल तर नाही घेणार. आपलं माहिती विचारण्यासाठी आलोय मी. रस्त्याच्या कडेला आहे, रोज म्हणून तर जाता येता. मी सांगायला कुठं कसर सोडली, सांगितलं की सगळं अहो, बऱ्यापैकी. पण ते नुसती माहिती विचारताय, त्यांना घ्यायचं नाही तर कशाला तोंडाचा बाजार करायचा उगाच? तुला काय म्हणायचं नेमकं? अहो, त्यांचे तुम्ही बघा ना, त्यांच्या अवतारवरून तुम्हाला वाटतं का ते 5-5 लाखाचं प्लॉट घेणार आहे म्हणून? हे बघा, तुम्हाला सांगू का मी, खरं घेणार नाही घेणार तो उद्याचा प्रश्न झाला. पण माहिती असल्याशिवाय माणूस घेणार आहे का डायरेक्ट? नाही, तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही माहिती देऊ, नाही तर उगाच ना कामचा टाइमपास करू. तुम्ही तो नाही, बोर्ड मला- तिथं आहे तो तुम्ही वाचून लगेच इथं आले का? अहो पण तसं नाही. हा काय 500 रुपयाचा शर्ट आहे का बाजारातला की गेलं डायरेक्ट घेतला आणि निघला? मग तेच म्हणते ना, तुमचं ते यांचे तुम्हाला बघ म्हणजे ऐपत तरी आहे का घ्यायची? बघ त्यांचे कपडे, ते चप्पल. अहो आता ऐपती काय, आता साधारण माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे मी. त्याला काय आलोय चौकशी करा. बाबा असले हप्ते तुमचे आम्हाला फेडायची ऐपत असली तर घेऊ. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला करायचंय काय असतीचं म्हणणं आहे, काय घ्यायचंय का नाही, मोकार नाटक नको करू असं म्हणते ती. हा, घ्यायचं का नाही म्हणजे? नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा, मग असं तुम्हाला म्हणते. आम्ही माहिती देतो. नसन घ्यायचं तर उगाच ना कामचा टाइमपास. हा मग घ्यायचंय ना, म्हणून तर आलोय मी. कशाला तुम्ही यांच्या नादी लागताय? त्यांची ऐपतच नाही घ्यायची तुम्हाला. नाही एक घ्यायचं. मिनिट. नादी लागताय म्हणजे मॅडम तुमचं काम आहे नाही सांगायचं? अहो, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा, मग आम्ही तुम्हाला माहिती तो सांगू. माझा प्रश्न झाला. तुम्हाला इथं पगारावर कशासाठी ठेवलंय ते तुमचं काम करा. अच्छा, तुम्ही आम्हाला पगार देताय का इथं? जो देतोय ना त्यांनी कशाला ठेवलंय तुम्हाला इथं? माहिती देण्यासाठीच ठेवलंय ना. कपडे बघून लायकी काढता का तुम्ही माणसाची? बरं, जाऊ द्या. घ्यायचंय का तुम्हाला? घ्यायचं का म्हणजे? कितीला आहे तुझा फ्लॅट? सगळे प्लॉट कितीला आहे? कितीला म्हणजे 13 एकरात प्लॉट आहे, काय चेष्टा आहे काही? हा 13 एकराचा आहे ना. तुम्हाला घ्यायचंय का नाही? 2 गुंठे घ्या, नाही 5 गुंठे घ्या, तुमचं काय अहो, म्हणजे त्यांची घ्यायचं एक असेल गुंठा तर. घ्यायची लायकी नाही, तुम्ही कशाला रिकामा डोकं खाता? तुला लायकी बघायची ना माझी? 5 मिनिटात तुला लायकी सांगतो. थांब काय करणार आहे 5 मिनिटात? सांगतो काय ना. आणि काय करणार आहे फोन करून? फोन तर जुन्या काळातला कोणचा 31-10 दिसतोय का 37-200 काय? अहो, त्यांचे कपडे आणि ते अवतार बघा ना, कुठून घेणार आहे? तुला दाखवतो ना अवतार माझा. हॅलो ए संदीप, चेकबुक घेऊन ये रे माझं. हा लवकर ये जरा. इथं काय फक्त ॲडव्हान्स 22,000 रुपये देऊन जमतं का? नाही ॲडव्हान्स नाही. 10-20 हजार तर मी तुम्हाला पेड्याला खर्च करतो प्लॉट घेतल्यानंतर. तुम्हाला कळलं ना मी काय घेतोय काय नाही आता. हा तेच असलं तुमचे ते कोपऱ्यातले 1.5 लाखाचे फ्लॅट आहेत ना प्लॉट, ते राहू दे तसेच. हे तुमचे जे फ्रंटचे आहेत ना सगळे 3-3 लाखाचे प्लॉट, हां हे सगळे घेणार आहे मी. तुमची काय कागदपत्र असतील ती रेडी करून ठेवा. हे हायवे टच आहे, 5 लाख आहे याची किंमत. 3 लाख वाले ते मध्ये. बरं हे 5 लाखाचे आहेत ना, हो, हे घेऊन टाकतो. नंतर उद्या पुढच्या वेळी 3 लाखाचे घेऊन टाकतो. त्याला काय? खरंच घेणार आहे का? गाडी कोणाची? माझीच गाडी आहे. त्याचं काय माहिती आहे का मॅडम, आम्ही पडतो शेतकरी माणसं. आम्हाला कसं आहे आपलं साधं राहायची सवय आहे. आणि तुम्ही आमची काय होतं कपड्यावरूनच आमची ओळख काढायला निघता, पारख ठरवायला निघता आमची. हे तुमचा 13 एकराचा आहे ना सगळं प्लॉटिंग, आमचा 10 एकर ऊस आहे. आणि आता 4 एकर डाळिंब गेले आमचं, कळलं का? 2 शनी बाजार होतं यंदा. डाळिंबवाली तर साधी समजूच नका तुम्ही. काय आपलं रानात बारी बिरी द्यायची असतात तेवढं असतोय आम्ही असल्या कपड्यावर.
बरं चला तुम्हाला काय सांगण्यात मजा आहे यायला. हां आहे. तुमचं कितीला म्हणलं हे हे 3 लाख रुपये गुंठा आहे फ्रंट आहे. 3 लाखाचा गुंठा आहे ना तुमचा? नाही 4 गुंठ्याची प्लॉट पद्धती. नाही समोरचा 5 लाखाचा आहे, तिकडचा 3 लाख. अच्छा, तो 1 गुंठा आहे ना 5 लाखाचा तुमचा? 2 आहेत. 2 गुंठा आहे का? तेवढं 2 गुंठ्याचा आमचा उकांडा आहे, कळलं का? आमच्या गाई गुरांचं शेण असतं ना ते त्याच्यावर टाकतो आम्ही. 2 गुंठा तुमचा. बरं हा 1 2 सर ऐका ना आपण रितशीर प्रोसेस करू. ऑफिसला चला. कशाला प्रोसेस म्हणजे काय आहे? तसलं मी काय हप्ता बिप्ता पाडून नाही येणार. हे चेक घ्या तुमचा आणि डायरेक्ट तुमची काय असेल ती अमाऊंट सांगा. 1 2 ए बाई ते कॅल्क्युलेशन कर चला. 1 2 3 ऐका 4 ना सर. 5 6. 1 मिनटं इथं हिशोब करायचा याला का? 5-5 लाखाचं प्लॉट आहे. हे पुढचं 4-5-5 लाखाचं ना, म्हणजे किती झालं? 5 चोक 20 आणि ते मागचं 3-3 लाखाचं. 3 1 3 3 2 6 म्हणजे 20 आणि ते 6 26 झालं ना. 26 लाख. तिच्याला हिला का 26 लाखात असलं उकंड आहेत. आमचे 26 लाख तर काय डाळिंबाचे एका एकराचे 26 लाख झाले ते यंदा आमचं. 26 लाख. तारीख काय आज? 26. तारीख 26 आहे. एकदा साहेबांशी बोलून घेतला असता ना. तुमच्या साहेबांना सांगा फोनवर आमच्याशी बोलून घ्या, कळलं का? हां हे चेक घ्या फाडून तुम्ही. आणि काय असेल ती कागदपत्र आहे ना, माझा ॲड्रेस सांगून तुम्हाला येऊ त्याच्यावर पाठवून द्या, कळलं का? ते काय आहे आमच्या फवारण्या महत्त्वाच्या आहेत असल्या कामापेक्षा. काय फवारण्या जर हुकल्या का आमच्या आहे ना 2 कोटीच्या डाळिंबाचं नुकसान होईल. हे कुठे हे 2 आणि 3 लाखाच्या प्लॉट पाहिजे त्याचं नुकसान करता. तसं काय आहे माहिती का सर, आजकाल आहे ना माणूस कपड्यांमधून आणि बुटांमधूनच जज करतं की म्हणजे त्याची ऐपत किती. ते त्यांनी सांगितलं ना ते शेतकरी इथं. हेच तुमचं चुकलं माझं, मी सॉरी बोलते तुम्हाला. पण काय मॅडम सांगू का तुम्हाला, कापड्यावरून आणि बुटा सुटावरनं कोणाला जज नका करू तुम्ही. हा अहो देव सुद्धा कुठलं रूप घेऊन येऊन सांगता येत नाही, तर तुम्ही माणसाची पारख करता होय. हा जाऊ दे सर. तुम्ही सांगा जरा समजून त्यांना, कळलं का? आणि मॅडम परत कुठलाही इथं माणूस आला का, अहो बिचारा पुंजी जमा करून तुमचा प्लॉट घ्यायला येतोय, तेव्हा त्याला आपलं जरा आदर आणि मानाने विचारपूस करा. तो का तुमचा फुकाट नाही प्लॉट घ्यायला येत, कळलं का? चला सर जाऊ द्या. या हा या तुम्हाला चहा पाचतो या. हे गाडी लावून ये बाजूला. नमस्कार मित्रांनो, आत्ताच तुम्ही बघितल्यानुसार जो व्हिडिओ आहे त्यातून आम्हाला फक्त संदेश देण्याचा उद्देश आहे. फक्त मनोरंजनाचा हेतू आहे, दुसरा काही उद्देश नाही आहे. तुम्ही आमचे असेच व्हिडिओ बघत राहा आणि मनोरंजन होतच राहील. धन्यवाद.